नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरेती, कम्प्युटर पॉइंट जळगाव. सी प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. लेसन नंबर 10 सी प्रोग्रामिंगमध्ये आपण काय पाहणार आहोत? कंटिन्यूस स्टेटमेंट कशी वापरली जाते, ब्रेकचा अर्थ काय आणि गो टू स्टेटमेंट. प्रोग्रामिंगचं थेरी पण आहे आणि काही एक्झाम्पल पण त्या ठिकाणी दिलेले आहे. तर चला बघूया काय याचा अर्थ होतो. तर मला हे सांगायचं आहे, कंटिन्यूज याचा अर्थ असा आहे, डिस्प्ले होईलच, की आपण ज्यावेळेला इफ कंडिशनमध्ये, आपण इफ अगोदरच्या काही व्हिडिओ लेसनमध्ये बघितलेलं आहे, जर तर म्हणतात आपण त्याला इफला. तर काही कंडिशन इफ जर म्हणजे काही लूप्स म्हणूया आपण एक्झिक्यूट होत असतील, मग तो फॉर लूप असेल, मग तो काही व्हिडिओ सेक्शनमध्ये मी आपल्याला 3 लूप्स सांगितलेले, व्हाईल लूप असेल किंवा डू व्हाईल लूप्स असेल. लूपमध्ये जी एक्झिक्युशन होत असतं ते मध्ये जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल, बघा इथे आपण या ठिकाणी काय पाहतोय, कंटिन्यू. तर कंटिन्यू करायचं असेल तर आपल्याला ते कंटिन्यू करता येतं. कसं? तर कंटिन्यू स्टेटमेंट काय करेल, त्या लूपमध्ये ते वाचेल आणि जर कंडिशन फ्लॉप झालेली असेल तरी तो लूप कंटिन्यूस करेल. बघा डेफिनेशन काय आहे कंटिन्यू स्टेटमेंट. The continuous statement in C language is used to continue execution of loop. लूपचं एक्झिक्युशन तर कंटिन्युअस ठेवतं. कुठले लूप? व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर. इट इज यूज विथ इफ कंडिशन विथ इन द लूप. जर कंडिशनमध्ये, जर प्रोग्राममध्ये इफ कंडिशन जर असेल तर त्यामध्ये आपण या ठिकाणी कंटिन्यू स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी वापरतात. म्हणजे लूप सुद्धा पाहिजे आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट वापरण्यासाठी आणि इफ कंडिशन सुद्धा हवी. तर त्याचा सिंटॅक्स दिलेला आहे, इथे काही सूचना असतील आणि इथे कंटिन्यू लिहिलं आहे. कसं लिहिलं जातं, सिंटॅक्स कसा आहे त्याचा? कंटिन्यू लिहायचं आणि टर्मिनेशन करायचं. आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल ऑफ कंटिन्यू स्टेटमेंट इन सी. हे बघा ते एक्झाम्पल. याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू 1 इनिशियलाइज केलेली आहे. हा लोकल व्हेरिएबल आहे. आपल्याला माहित असेल की ह्या 2 फाईल ज्या आहेत या हिडन फाईल आहेत. या दोघे फाईल इन्क्लूड केल्या जातात प्रोग्राममध्ये. कंपाइलर जो आहे तो या फाईलला जातो आणि वाचतो सर्व, आणि त्यामुळे हे सर्व त्याला स्टेटमेंट समजतात. कन्सोल इनपुट आउटपुट आणि स्टँडर्ड इनपुट आउटपुट. तर इनिशियलाइज केला आपण एला, ए मध्ये 1 टाकलं आपण. नंतर क्लिअर स्क्रीन, हे स्क्रीन क्लिअर केला आपण. त्यानंतर ह्या कॉमेंट्स आहे, डबल स्लॅश दिली तर त्याला कॉमेंट्स म्हणतात. तर कॉमेंट्समध्ये काय दिलेलं आहे आपण? अ लूप फ्रॉम 1 to 10. आपण मागे लेसन मध्ये बघितलेलं आहे फॉर लूप. ए ची व्हॅल्यू आपण 1 ने इनिशियलाइज केली. इथे पुन्हा ए लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि ए प्लस प्लस 3 पॅरामीटर असतात फॉर लूप मध्ये. आपण बघितलेलं आहे की याच्यात 3 पॅरामीटर आहे, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट. तर यामध्ये इफ कंडिशन टाकली बघा. इफ ए इज इक्वल टू नाही आहे, हे ए हा जो ए इज इक्वल टू 1 आहे ना, आणि हा ए डबल इक्वल टू साइन आहे, म्हणजे इज दॅट आहे, क्वेश्चन आहे. हा असाइन करता प्रश्नार्थक आहे. हे लॉजिकल ऑपरेटर आहे, वापरले जातात. विचारला जातो की इज दॅट ए, इज दॅट ए इज इक्वल टू 5. बघा कॉमेंट्स मध्ये, इफ व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 5 इट विल कंटिन्यू द लूप. जर ए ची व्हॅल्यू जर 5 मिळाली तर तो लूप कंटिन्यूअस करेल. मग तो कंटिन्यूअस करेल लूप. बघूया या ठिकाणी महिरपी कंस पूर्ण होतो. हा महिरपी कंस कोणासाठी आहे? फॉर लूप साठी. आपण बघितलेलं आहे फॉर लूप मध्ये महिरपी कंस येतो, कंटिन्यू होते स्टेटमेंट. त्यानंतर तो बाहेर येईल, प्रिंट करेल. काय प्रिंट करणार आहे? व्हॅल्यू ऑफ ए. आणि मग तो या ठिकाणी लूपचा एंड करेल. गेट सीएच याचा अर्थ आपल्याला स्क्रीनवर स्क्रीन आपल्याला डायरेक्ट दिसेल, आउटपुट डायरेक्ट दिसेल. तर समजलं का इथे काय? ए ची व्हॅल्यू 1 टाकली. 1 टाकल्यानंतर हा इक्वेशन मध्ये 1 टाकतोय आणि स्वतःला विचारतो 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 10. यस, लूप मध्ये आला तो, म्हणजे ह्या लूप मध्ये आला. इथे महिरपी कंसामध्ये त्याला विचारलं गेलं लूप मध्ये आल्यानंतर, इज दॅट 5? नो. इफ इट इज नॉट 5 कंटिन्यूअस, नो, प्रिंट, एंड ऑफ लूप. पण पुन्हा तो येईल, कारण हा लूप कुठपर्यंत चालेल? जोपर्यंत एज व्हॅल्यू, म्हणजे हा जो आहे ना हा लूप, इथून या गेट सीएच पर्यंत हा 10 वेळा कंटिन्युअस होणार आहे. हा 10 वेळा होणार आहे. का? कारण ए ची किंमत जोपर्यंत 10 होत नाही. 10 का? कारण इथे इज इक्वल टू 10 लिहिले, इथे 15 जर लिहिले असतं तर 15 वेळा आला असता. आणि 1 पासून
तो हा 15व्या किंवा सॉरी इथे 10व्या हा लूप कंटिन्यूअस होणार आहे. ही सायकल आहे, पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. आपल्याला माहिती आहे फॉर लूप कशासाठी वापरला जातो, एक्झिक्युशन रिपीट्स होण्यासाठी. पण त्यावेळेला तो काय विचारतो नेहमी की इज दॅट ए इज इक्वल टू 5. जर नसेल तर, जर असेल तर कंटिन्यू, नसेल तर तो काही करणार नाही. बघा इथे याचं आउटपुट काय येतं बघा, किती छान आहे बघा. आउटपुट काय आलेलं आहे, आश्चर्यकारक आहे. आउटपुट 1 आलं, त्यानंतर 2 आलं, 3 आलं, 4 आलं आणि ते 5 ला त्याने घेतलेलं नाही. कारण आपण 5 ला काय कंडिशन टाकलेली, म्हणजे ए इज नॉट इक्वल टू 5, म्हणजे ए ची व्हॅल्यू पहिल्या राऊंडला 1 येते, 1 इज नॉट इक्वल टू 5 आणि म्हणून तो प्रिंट अप करून टाकतो. मग तो या ए प्लस प्लस मुळे ए ची व्हॅल्यू 2 करतो, मग 2 या ठिकाणी टाकतो. मग 2 इफ व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 5 इट विल कंटिन्यू द लूप, आणि नसेल तर कंटिन्यूस करणार नाही तो. मग या ठिकाणी 2 टाकतो, मग 2 येतो, मग त्या ठिकाणी ज्याला 5 येतं ना त्याला इथे हा येणार नाही, आणि हा या ठिकाणी तो प्रिंटच करत नाही ती व्हॅल्यू. मग 6 येईल, मग 6 प्रिंट करेल, 7 प्रिंट करेल. ॲज यू कॅन सी 5 इज नॉट प्रिंटेड ऑन द कन्सोल बिकॉज द लूप इज कंटिन्यूस ॲट ए इज इक्वल टू 5. समजलं आपल्याला. पुढे चाललो आपण, दुसरा लूप पाहतोय, ब्रेक स्टेटमेंट. ब्रेक स्टेटमेंट अशी आहे की ब्रेक असं लिहिलेलं जर इन्स्ट्रक्शन आली ना प्रोग्राम मध्ये, तर तो लगेच टर्मिनेट करून टाकतो प्रोग्राम, पुढे जात नाही प्रोग्राम, प्रोग्राम स्टॉप होतो, त्याला ब्रेक म्हणतात. वाईल युझिंग द ब्रेक, ज्या वेळेला कंपायलर ब्रेक नावाची स्टेटमेंट वाचेल त्यावेळेला तो पुढे जाणार नाही, त्याला ब्रेक स्टेटमेंट म्हणतात. बघा, ब्रेक स्टेटमेंट इन अ सी लँग्वेज इज यूज टू ब्रेक द एक्झिक्युशन ऑफ द लूप. तो लूप फॉर असेल, तो लूप डू व्हाईल असेल, तो व्हाईल असेल, किंवा स्विच केसमध्ये पण ही वापरली जाते ब्रेक स्टेटमेंट. पण आपली स्विच केसचा आपण अजून व्हिडिओ बघितलेला नसेल, त्यामुळे आपल्याला ती कल्पना नसेल. तर तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा मित्र हो. हे बघा, डिप्लोमा आणि डिग्रीचे विद्यार्थी किंवा ज्याला सी प्रोग्रामिंग आहे त्याला हे प्रश्न विचारले जातात की डिफाईन द ब्रेक स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट आणि अगोदरची जी काही आहे कंटिन्यू स्टेटमेंट. एकाच वेळेला आज संपूर्ण प्रश्न येतो. तर तुम्ही अशी डेफिनेशन द्यायची आहे, आणि डेफिनेशन दिल्यानंतर या ठिकाणी सिंटॅक्स बघा, साधं ब्रेक आहे, जसं साधं कंटिन्युअस होतं ना तसं साधं ब्रेक लिहायचं आहे. त्याचं एक्झाम्पल बघूया. बघा एक्झाम्पल मध्ये काय, पहिले काय केलं आपण, इनिशियलाइज केला ए इज इक्वल टू 1, लक्ष आहे आपलं. त्यानंतर स्क्रीन क्लिअर केला आहे, कॉमेंट्स दिलेलं आहे, पुन्हा फॉर लूप वापरला आहे. बघा मी फॉर लूप वापरून सुद्धा करू शकतो, डू लूप वापरून डू व्हाईल सुद्धा. इथे काय केलेलं आहे आपण की तो ए ची व्हॅल्यू 1 टाकतो, आणि इथे इक्वेशन मध्ये ही कंडिशन आहे, हे असाइनमेंट आहे आणि हा इन्क्रीमेंट आहे. इज दॅट 1 लेस दॅन इक्वल टू 10? येस, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मध्ये जाईल, प्रिंट करेल, काय व्हॅल्यू प्रिंट करेल, सॉरी इथे आय लिहिलं गेलं, इथे ए लिहायला हवं होतं. 1 प्रिंट करेल आणि मग बाहेर येतो, आणि त्याला आपल्याला बाहेर म्हणजे लूप मध्येच आहे, त्याला आपण ह्या ठिकाणी विचारतोय इज दॅट 5, व्हॅल्यू ऑफ ए आय मीन आय इज इक्वल टू 5. मग तो ब्रेक करेल. ज्या वेळेला ए ची व्हॅल्यू 5 येईल ना त्यावेळेला तो ब्रेक करेल, पुढे जाणार नाही. म्हणजे आपल्याला आउटपुट माहीत पडलेलं आहे, या ठिकाणी आउटपुट काय येईल, म्हणजे 1 2, आय एम व्हेरी सॉरी, इथे लक्ष द्या, इथे ए असावा आणि इथे पण कुठे आहे ते, इथे ए आहे आणि बस इथे फक्त या ठिकाणी व्हेरी सॉरी, इथे ए लिहायला पाहिजे होतं आपण, आणि इथे सॉरी या ठिकाणी. तर समजलं का? पुन्हा एक वेळ आपल्याला सांगू इच्छितो, ब्रेकमध्ये आपण ज्या वेळेला प्रोग्राममध्ये ब्रेक स्टेटमेंट देतो, इथे प्रोग्राममध्ये ब्रेक स्टेटमेंट दिलेली आहे, त्यावेळेला तर काय होतं की ब्रेक केलं म्हणजे तो पुढे जात नाही. पुढे जात नाही म्हणजे एक्झिक्युशन स्टॉप करतो सडनली ॲट द सेम स्पॉट, ॲट इन्स्टंटली त्या ठिकाणी तो हे करेल. मग त्या ब्रेकसाठी आपण काय लिहिलेलं आहे, त्या ब्रेकच्या अगोदर आपण मुद्दाहून इफ कंडिशन टाकलेली आहे की हा ए जो आहे हा वरचा, ही व्हॅल्यू बदलत राहील ना, कधी 1 आहे, या इन्क्रीमेंटमुळे 2 येईल, मग 3 येईल, मग 4 येईल, मग 5 येईल. ज्यावेळेला ए ची व्हॅल्यू 5 येईल ना तर तो ब्रेक करेल, पुढे जाणार नाही. आणि आपला आउटपुट बघा, आपल्याला अपेक्षित असलेलं आउटपुट येतं का बघा, आहे 1 2 3 4 5 पर्यंत. पुढे तो 6 पासून घेणार नाही, ब्रेक करेल.
कारण कंटिन्युअस जो आहे लूप कंटिन्युअस वेगळा. बघा अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं का आपण, अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 5 येत नव्हता नेमका, आणि या एक्झाम्पल पर्यंत 5 येईल आणि 5 नंतर तो ब्रेक होतो. बघा आउटपुट की 1 2 3 4 5. as you can see on a console output, loop from 1 to 10 is not printed after a is equal to 5. जसे a ची व्हॅल्यू 5 झाली की 5 नंतर तो ब्रेक करेल, 6 7 8 येणार नाही. माझ्या मते आपल्याला समजलेलं असेल. हे शेवटची स्टेटमेंट पाहतोय, गो टू स्टेटमेंट काय. गो टू याचा अर्थ पर्टिक्युलर प्रोग्राम वाचत असताना आपल्याला तो कर्सर जो आहे, तो कंट्रोल जर आहे, पर्टिक्युलर स्टेटमेंटवर जर आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल काही कारणास्तव, कारण गरज आहे तशी, तर आपण त्याला गो टू स्टेटमेंटने कंट्रोल करू शकतो. अनकंडिशनल गो टू आहे. द गो टू स्टेटमेंट इज नोन ॲज जम्प स्टेटमेंट. याला जम्प पण म्हणतात. इट इज यूज टू अनकंडिशनल जम्प. याला कुठली काही कंडिशन टाकलेली नाही. मगाशी आपण बघितलं का इफ टाकलं गेलेलं होतं. इथे तसं काही इफ नाहीये, जर तर नाहीये. लेबलवर तो सरळ सरळ त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या लेबलवर झाल्यानंतर लेबलचा जो काही इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन तो वाचणार आहे. इट इज रेअरली यूज टुडेज बिकॉज इट मेक्स प्रोग्राम लेस रिडेबल अँड कॉम्प्लेक्स. ही फार क्वचित वापरली जाते सी प्रोग्रामिंग मध्ये, असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे. जर परीक्षेत आलं तर आपण लिहायचं हाही स्टेटमेंट वापरायची जेणेकरून आपल्याला लगेच मार्क्स मिळतील. इट इज रेअरली युज्ड टुडे बिकॉज इट मेक्स प्रोग्राम लेस रिडेबल अँड कॉम्प्लेक्स. जरा कॉम्प्लेक्स होईल प्रोग्राम आणि हा जरा लेस रिडेबल आहे. सिंटेक्स बघा, गो टू लेबल. लेबल याचा अर्थ तुम्ही कुठलाही अक्षर लिहू शकतात. अक्षर लिहिण्यापेक्षा माझं तर मत आहे की तुम्ही काहीतरी शब्द लिहा. गो टू अनिल, गो टू सुनील, गो टू विजय, गो टू जय. गो टूच्या पुढे गो टू हा सिंटेक्स आहे. ह्याच्यामध्ये हा व्हेरिएबलचं नाव आहे. हे व्हेरिएबल तुम्ही शब्द वर्ड घेतला तरी चालू शकतो. तुम्ही बघा एक्झाम्पल बघा. गो टू एक्झाम्पल. मार्क्स नावाचा व्हेरिएबल आहे, तो डिक्लेअर केला. इंटिजर व्हेरिएबल आहे. त्यानंतर स्क्रीन क्लिअर केला. आपण इथे येणार नाही भाऊसाहेब. काय इथे येणार नाही? कारण ही सूचना आहे बघा, इनइलिजिबल. तो इथे वाचणारच नाही. हा जो आहे ना, हा वर्ड आहे जो मगाशी आपल्याला सांगितला गेला ना. मी पेजअप करतो. हा 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 जो वर्ड आहे ना, हा घेतलेला आहे तिथे. इलिजिबल, इलिजिबल. मी मगाशी सांगितलं अनिल सुनील सुद्धा वापरू शकतात. इथे इनइलिजिबल घेतलेलं आहे आणि तिथे काहीतरी सूचना दिलेली आहे. त्याची काळजी करू नका. आपण इथे या. इथे आपल्याला कॉम्प्युटर काय विचारलं स्क्रीनवर, प्लीज एंटर युअर मार्क्स. स्कॅन केले, मार्क्स स्कॅन केले, हो मार्क्स स्कॅन केले. कंडिशन आली काय की मार्क्स किती आपण लिहिले. समजा आपण 20 मार्क लिहिले. इज दॅट 20 लेस दॅन 35? मग हा गो टू काय करेल, हा इनइलिजिबल वर जाईल. म्हणजे जर 20 मार्क असतील ना तर तो लगेच या स्टेटमेंटवर, म्हणजे इथून हा ट्रान्सफर होईल. कंट्रोल हा ट्रान्सफर होतो आणि पाहतो इनइलिजिबल हे वर्ड कुठे मिळतं. हे वर्ड इथे मिळालं त्याला आणि तो इथे जातो. लिहिण्याची पद्धत आहे बघा, कॉलम द्यायचा आहे. म्हणजे लिहिताना इनइलिजिबल लिहिलं. इथे आपण लेबल दिलेलं आहे त्यामुळे आपण लेबल जर अनिल लिहिलं तर इथे पण अनिल आपण लिहिलं असतं. आणि पुढे वाचतोय कॉम्प्युटर काय वाचतोय, यू आर फेल इन एक्झामिनेशन. का? कारण आपण लेस दॅन 35 मध्ये 20 मार्क या ठिकाणी आपण कॉम्प्युटरला प्लीज एंटर दिल्यानंतर लिहिलेत. नसेल, जर ते 20 मार्क नसतील तर तो एल्स. एल्स म्हणजे काय करतो तो, इथे येतो. यू आर पास इन एक्झामिनेशन. म्हणजे ज्या ज्या वेळेला 35 पेक्षा कमी मार्क द्याल त्यावेळेला तो इथे येईल आणि ज्या वेळेला 35 पेक्षा जास्त असतील किंवा 35 असेल त्यावेळेला तो यू आर पास इन एक्झामिनेशन करेल. स्क्रीनवर तुम्हाला डायरेक्ट तो डिस्प्ले करेल. एक तर यू आर फेल इन एक्झामिनेशन हा डिस्प्ले येईल किंवा यू आर पास इन एक्झामिनेशन एवढा त्या ठिकाणी डिस्प्ले येणार आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं की 35 पेक्षा जर कमी मार्क्स आपण इथे लिहिले तर तो इथे येतो. इथे आल्यानंतर इथे येतच नाही, डायरेक्ट तो गेट CH वर येईल. म्हणजे प्लीज एंटर वर येणार नाही, स्क्रीन डायरेक्ट बाहेर येईल. इथे बघा, इथे समजा आपण काहीतरी मार्क्स टाकलेले, यू आर फेल इन एक्झामिनेशन, एंटर युअर मार्क्स 11, यू आर नॉट पास इन एक्झामिनेशन. एंटर मार्क्स 44, यू आर पास इन एक्झामिनेशन. म्हणजे आउटपुट आहे, इथून वाचायचं आहे. एंटर युअर मार्क्स, मी 11 लिहिले, त्याने मेसेज दिला यू आर नॉट पास इन एक्झामिनेशन, म्हणजे यू आर फेल इन एक्झामिनेशन.
आणि तुम्ही मार्च 44 लिहिलं, यू आर पास इन अ एक्झामिनेशन. समजलं आपल्याला? हे बघा, व्हिडिओ एकदमच सोपा आहे, आपल्याला निश्चितच समजला असेल. थोडासा थिअरॉटिकल सांगण्याचा प्रयत्न केला मित्र हो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये सी प्रोग्रामिंग एक्सप्लेन करणं हे फारच किचकट आहे. तरी देखील हा माझा खटाटोप आहे की आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपण महाराष्ट्रीयन, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या मायबोली भाषेमध्ये, मराठीमध्ये आपल्याला या स्टेटमेंट सी प्रोग्रामिंग समजावं, हे माझं त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. तरी देखील तुम्हाला समजलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा ऐका, आणि जर त्याखेरीज मी तुम्हाला गॅरंटी देतो आपल्याला समजेल. आणि जर आपल्याला समजलं नसेल तर मला प्लीज प्लीज आणि प्लीज 9890068468 9890068468 या मोबाईल क्रमांकावर मला संपर्क साधा. मोबाईल क्रमांक पहिल्या याच्यावर स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये हे पाहत असाल तर स्क्रीनवर पहिल्या शॉर्टमध्येच तो दिलेला आहे. तरी मी आपल्याला सांगितलं, आपल्याला तो समजेल. मी निश्चितच तुम्हाला पुन्हा एक वेळा सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, डोंट हेजिटेट टू कॉन्टॅक्ट. मी तुम्हाला कधी तत्पर, मी तयार राहील. माझी जरी इथे बॅच चालू असेल तरी तुमचा फोन येऊ द्या, मी फोनवर तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. थँक्यू, धन्यवाद, नाईस टू मीट यू.